पुणे में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती के मौके पर आयोजित कार्यक्रम में केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास अठावले ने कहा कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज 28 राज्यों और 5 केंद्र शासित प्रदेशों में संगठित रूप से सक्रिय है। उन्होंने बताया कि पार्टी डॉक्टर अम्बेडकर की विचारधारा को लेकर आगे बढ़ रही है। इस दौरान उन्होंने संघमित्रा गायकवाड़ के योगदान की सराहना करते हुए कहा कि उनकी मेहनत से पार्टी महाराष्ट्र में जमीनी स्तर पर मजबूत हुई। अठावले ने यह भी घोषणा की कि नवंबर में दुबई में रिपब्लिकन ग्लोबल फाउंडेशन की स्थापना की जाएगी, जिससे अम्बेडकर वाद को वैश्विक मंच पर नई पहचान मिलेगी। हमारी पार्टी गांव-गांव तक पहुंच रही है और जल्द ही हम राष्ट्रीय पार्टी के रूप में मान्यता प्राप्त करेंगे। कार्यक्रम में बड़ी संख्या में कार्यकर्ता और युवा शामिल हुए और इसे सामाजिक चेतना का एक सशक्त उदाहरण माना जा रहा है। नमो बुद्धाय, जय भीम। मी संघमित्रा गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश मुख्य सचिव आठवले गट। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सर्व भारतीयांना जयंती निमित्त सर्वांना कोटी कोटी नमन। आज जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही महिलांना सर्व काही आम्हाला करून दिलं, तर आज 96 महिला आणि सर्व संविधानामुळे आज देश चालत आहे। त्या देशामुळे आज महिला सगळ्या इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, पायलट आहेत। आज महिला हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महामानवांना मी नमन करून आज माझे जयंती निमित्त मी आज तुमच्या समोर 2 शब्द बोलावे म्हणून मी आलेली आहे। तर आज अनेक कार्यक्रम करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेबांनी शिका और संघटित व्हा हे आम्हाला मूलभूत वाक्य करून दिलेलं आहे। त्या पद्धतीनं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतातच नव्हे सगळ्या देशात आठवले साहेब जयंतीचा उत्सव साजरा करत जिथं जिथं जात आहेत आणि भारतातच नव्हे अख्ख्या जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे। मी एवढं सांगू इच्छिते की नाचण्यापेक्षा गाण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक आज तुम्ही डॉक्टर बनवावे, इंजिनियर बनवावे आणि संघटित करावे आणि शांततेचा मार्ग गौतम बुद्धाचा शांततेचा मार्ग दिलेला आहे, त्या शांततेच्या मार्गाप्रमाणे आपण चालावे हे मी सर्वांना सांगू इच्छिते। आज जे कार्यक्रम झाले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज अनेक म्हणजे वृक्ष झाडे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। जिथं तिथं खाण्याचा म्हणजे अन्नधान्य केले आणि तिथं पालक मंत्री तिथं पण उपस्थित होते। त्या सगळ्या आपल्या आरपीआयच्या सगळे लोक नेते गट उपस्थित होते। दादा चंद्रकांत पाटील तेही उपस्थित होते आणि ह्या सर्वांच्या वतीनं आज चांगला उत्सव साजरा करण्यात आला। एकच दिवस नाही तर अख्ख्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून गेलेला